परिमलाच्या लहानपणाबद्दल अधिक जाणून घेऊया. तुमचं म्हणजे शिक्षण मग कसं काय पुढे गेलं? शिक्षण मग मी ब्लाइंड स्कूलला नाही शिकले मी. अच्छा. NAB म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडची एक स्कीम आहे, इंटिग्रेटेड एज्युकेशन स्कीम. अच्छा. त्या स्कीमच्या खाली ब्लाइंड मुलं डोळे शाळेत जाऊन शिकतात. बरं. ही नुकतीच सुरुवात होती. अच्छा. आणि मग त्या स्कीमच्या खाली मी आणि माझी एक मैत्रीण होती गंगा म्हणून. बरं. आम्ही दोघी डुरालो कॉन्व्हेंटला शिकलो. अच्छा अच्छा. 7वी पर्यंत. बरं. आणि नंतर मग आम्ही दोघींनी मराठी मीडियम मध्ये शिफ्ट केलं. पण तुमचं हे म्हणजे डोळस मुलांबरोबर एक रेग्युलर शाळेत जाणं, त्याच्यात कसे अनुभव आले तुम्हाला? त्याच्यात खूप छान अनुभव आले. चांगले पण आले, वाईट पण आले ऑफकोर्स. अच्छा. चांगले म्हणजे सगळे एकत्र घ्यायचे खेळायला. टीचर्स चांगल्या होत्या कॉन्व्हेंट स्कूलच्या. म्हणजे बरोबर. तिकडच्या सिस्टर्स खूप छान होत्या. त्यांच्या कमरेला ती रोजरी असायची. आम्ही तेव्हा लहान होतो मी आणि गंग. मग त्यांची रोजरीच मागून घ्यायचो आम्ही. पण त्या सिस्टर्स आम्हाला द्यायच्या रोजरी. कधी कधी आम्ही हट्ट डॉल पाहिजे आम्हाला, एखादी वस्तू पाहिजे, तर त्या सिस्टर्स प्रेमाने आमच्या सगळ्या वस्तू आणून द्यायच्या. टीचर्स पण छान होत्या. पण तुमचं हे जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे? म्हणजे तुम्ही काय पद्धतीने शिकता? आमची ब्रेल लिपी असते, टिंबांची लिपी असते. बरोबर. म्हणजे स्पर्शाने आम्ही ती वाचतो. आणि स्लेट असते आणि पेन्सिल असते, स्टायलस त्याला म्हणतात. ते लिहायचं असतं. मग तिथेच आमच्याकडे रिसोर्स टीचर होती. बरं. त्या म्हणजे कधी पोएम्स, कधी गणित शिकवायला मदत लागते, कारण ब्लाइंडचं गणित वेगळं असतं. बरोबर. वेगळं गणित म्हणजे पाटीवर करायचं असतं. बाकीच्या मुली पुस्तकावर करतात. अच्छा. पण ते पाटीवर कसं करायचं, मग ते बघणार कोण? तर टीचर काही बघू शकत नाही. बरोबर. टीचर कारण तिला काहीच येत नसतं. मग ह्या ज्या रिसोर्स टीचर्स ठेवलेले असतात डोळस शाळेमध्ये. बरं. मग त्यांचं कामच आहे की आम्हाला शिकवणं किंवा आमचे पेपर्स बघणं, कुठे काही प्रॉब्लेम येतोय का ते बघणं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या शाळेत गेलात 7वी नंतर. तिकडे अनुभव कसा आला तुम्हाला? तिथे तर एकदम मराठीमध्ये स्विच ऑफ झाल्यामुळे थोडासा त्रास पडला. पण मेहनत खूप करायला लागली मराठी शिकण्यासाठी. किंवा ते सायन्सचे टर्म्स असतात, हे सगळं शिकायला वेळ लागला. एक स्पेशल टीचर ठेवली ते आमच्यासाठी, दोघींसाठी मराठी शिकण्यासाठी. आणि मेहनत करावी लागली, पण आम्ही पिकअप केलं. आणि छबिलदास शाळेमध्ये पण खूप छान छान माझ्या मैत्रिणी होत्या. म्हणजे मल्लिका अमरशेख होती माझी मैत्रीण. अरे वा. अशा बऱ्याच संध्या होती. अच्छा. की आम्ही म्हणजे तिकडे कसं झालं की कमला मेहता दादर स्कूलच्या 8वी पासूनच्या मुली तिथे जातात, छबिलदास गर्ल्स हायस्कूलला. अच्छा. मग त्यांच्याबरोबर आम्ही जायला लागलो. आणि मग पुढे कॉलेज कुठे केलं तुम्ही? मी रुयाला गेले 2 वर्ष. अच्छा. आणि 2 वर्ष मी रुबारेला गेले. मला सायकोलॉजी हवं होतं. बरं. पण ब्लाइंड असल्यामुळे सायकोलॉजी प्रिन्सिपल घेता येत नाही, कारण त्यात प्रॅक्टिकल्स असतात. तर त्यामुळे मग मला फिलॉसॉफी घ्यायला लागलं. अच्छा. आणि सबसिडियरी सायकोलॉजी घ्यायला लागलं. कॉलेजलाही मैत्रिणी होत्या, वाचून दाखवाय, कारण कॉलेजला गेला तुम्हाला ब्रेल पुस्तकं नसतात. म्हणजे अजिबातच नाहीत उपलब्ध? नाही. तर त्यामुळे रीडर्स वर अवलंबून राहायला लागतं. मग मैत्रिणी वाचून दाखवायच्या. माझी एक मैत्रिणी इथे आलेली आहे, सुव्रता. तिच्या आईने मला खूप केली मदत. म्हणजे लिहायला घालणं, वाचून दाखवणं. तुमच्या मैत्रीण इकडे स्टुडिओमध्ये आलेच, आपण त्यांनाही विचारूया. नमस्कार. तुम्ही त्या दिवसांबद्दल काय आठवतं जरा शेअर कराल आमच्या बरोबर? खूप आठवणी आहेत माझ्या तिच्याबद्दल. सर्वात पहिल्यांदा ओळख झाली ती म्हणजे 74 मध्ये. अच्छा. तेव्हा नमाते परीला घेऊन माझ्या घरी आल्या होत्या. बरं. कारण NSS तर्फे मी ब्लाइंड स्कूलमध्ये काम करत होते जाऊन. तर तिकडे त्यांनी मला बघितलं होतं आणि त्यांना कळलं होतं की ही मुलगी आपल्या जवळच राहते. अच्छा अच्छा. तर त्या घेऊन आल्या परीला आणि म्हणाल्या की ही तुझ्यासाठी वाचू शकेल. आणि परी बस स्टॉपला उतरली की तिच्या घरी जातानाच माझं घर लागायचं. अच्छा. त्यामुळे कॉलेजमधनं परी स्ट्रेट माझ्याच घरी यायची पहिल्यांदा. मी असले तर मी वाचून दाखवायचे, नाही तर माझी आई असायची. त्यामुळे तिची फेरी मोफत नाही जायची. आणि असं 74 पासून आमचे दोघांचे म्हणजे काय म्हणतो आमचे ऋणानुबंध आहेत. परिमला, तुम्ही रुपरेल कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालात म्हणाला, फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी. बरोबर. मग त्याच्यानंतर तुम्ही पुढे शिकण्याचा निर्णय घेतलात? हो, निर्णय घेतला मी. कारण
पुढे काहीतरी प्रॉस्पेक्ट पाहिजेत आणि नोकरी मिळण्यासाठी बरोबर किंवा काहीतरी करिअर हवी आपल्याला, या दृष्टिकोनातून मग काय करावं विचार करत होते. एक म्हणजे माझी महत्वाकांक्षा होती डॉक्टरसाठी. त्यावेळेला सायन्स घेता येत नव्हतं अंध व्यक्तीला. बरं. त्यामुळे ती तर आकांक्षा बारगळली. नंतर मग पॅरामेडिकलला जावं तर म्हणून मी MSW ला गेले. बरं. आणि तुम्ही एकट्या प्रवास करायचा? हा, त्यावेळेला करायलाच लागतो कारण फील्ड वर्क असतं तुम्हाला, परत काउन्सिलिंग मीटिंग्स असतात आणि प्रत्येक वेळेला तुम्ही एस्कॉर्ट नेऊ शकत नाही कारण काही ठिकाणी तुमचे प्रायव्हसी मेंटेन करायला लागते, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करायला लागते. आणि मग तेव्हा माझे वडील होते. काही इतके वर्ष माझ्या वडिलांची परमिशन नव्हती मला एकटं जायची. बरं. पण त्यावेळेला मग आईने अगदी ठामपणे सांगितलं की तिला तर जायलाच हवंय कारण ती MSW करते. अच्छा. आणि ती काय प्रत्येकाला घेऊन जाऊ शकत नाही कोणालाही, कारण शी हॅज टू बी इंडिपेंडंट. तिला पायावर पुढे उभं राहायचं आहे. मग तिने तेव्हा ठामपणे निर्णय घेतला की नाही आता. मग मी 15-20 दिवसाचा कोर्स केला मोबिलिटीचा. म्हणजे काठीने कसा फिरायचा रस्त्यावर. बरं बरं. नॅब मध्ये एक डिपार्टमेंट आहे, तिथे हा कोर्स शिकवतात. 3 महिन्याचा आहे, पण मी 15 दिवसात आत्मसात घेतल्या हो त्यांच्याकडून. आणि मग मी एकटी जायला लागले. मग तुम्हाला कसे अनुभव आले तिकडे? फील्ड वर्कचेही अनुभव आणि जाण्या येण्याचे पण काही बरे वाईट जे अनुभव असतील ते? फील्ड वर्कला माझी एक फार वाईट सवय होती की मी पत्ता कधी घेत नव्हते माणसाचा. रिअली? फक्त नाव घ्यायचं आणि एरिया. अच्छा. आता तुम्हाला जर झोपडपट्टीत जायचंय, ती लेन कुठली, रस्ता कुठला, किती नंबर झोपडपट्टी, हे माझ्या लक्षातच कधी यायचं नाही की हे सगळं डिटेल्स घ्यायचे. पण का माहिती नाही, पण मी अशी फिरत फिरत बरोबर त्या ठिकाणी पोचायची. मी सुदैवाने सगळं व्यवस्थित झालं. हो. पण काही लोक पण अशी मिळाली की मी चांगलीही मिळाली. आणि असे काही अनुभव आहे की एकदा मी चर्चगेटला जात होते आणि एक माणूस आला, भैया कोणतरी, चलो ना चौपाटी. असे कशाला? हा चौपाटी चलो. मी प्लॅटफॉर्मवर उभी होते, मला भीती वाटली. चलो चलो चौपाटी चलो, कितना पैसा लोगे? बापरे. मला इतके म्हणजे मी पहिल्यांदाच बाहेर पडले आणि असे जे अनुभव मी लगेच तेवढ्या ट्रेन आली माझी आणि लगेच ट्रेन मध्ये मी बापरे शिरले. हो. दुसरा पण असा अनुभव आला की एक फिल्म डिरेक्टर, त्याचा असिस्टंट की ज्युनियर की कोणतरी, मी त्यांचा असिस्टंट आहे. आणि एकदा त्यांनी मला शाळेपर्यंत पोहोचवलं. अच्छा. कमला मेहता, तिथे मी पार्ट टाइम सोशल वर्क करत होते. बरं बरं. आणि मग आपण फ्रेंड्स होऊया, मग आपण खूप भेटूया, फिरूया, मी रोज तुला पिकअप करायला येईन, तू उद्या मला फ्लोरा हॉटेलकडे भेट. फ्लोरा ते वरळीचं. हो वरळीचं. हा वरळीचं. असं काही काही विचित्र पण लोक भेटली आहेत. आणि तिसरा मला अनुभव आला तो जबरदस्त, म्हणजे मी माझ्या 2 मुलींना घेऊन जात होते डॉक्टरकडे एकटीच. आणि अंधेरीच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे 5 नंबरला मी उतरत होतो, बँडाला जायचं होतं डॉक्टरकडे, त्यांना डेंटिस्ट कडे घेऊन जात होते. अच्छा. आणि त्याला मी स्लीवलेस ब्लाउज घातला होता. बरं. आणि एकाने येऊन सुरीच मारली, सुरा की काय त्याच्या काय म्हणता? हा इथे. अरे हो. आणि त्याच्या 21 टाके पडले मला. अरे बापरे. पण काय कारण? म्हणजे काहीच माहिती नाही मला कारण. बापरे. आणि माझी विनया होती, विनयाला म्हणतो तू पुढे सरक, कारण विभू छोटी होती. हो. म्हणजे किती विनया पण किती वर्षाची असेल त्यावेळेला? विनया पण लहानच होती, 6 वर्षाची असेल. अय्या. मग तुम्ही तसं घेऊन कुठे हॉस्पिटलमध्ये कसे काय गेलात? किंवा नाही, मी तशीच मी मागे वळलेच नाही घरी जायला, कारण मी तेव्हा अंधेरीमध्ये राहत होते. मी तशीच ट्रेन घेतली, कारण त्यांचे पण डॉक्टर बँडल होते, तिथे त्यांचं छोटस हॉस्पिटल पण होतं. अच्छा. आता पण दोन्ही कामं होऊन जाते, डेंटिस्टचं पण होईल आणि माझ्या हाताचं पण होऊन जाईल. आणि मग मी त्यांना हॉस्पिटल घेऊन गेले डेंटिस्ट कडे. मग त्यांनी सर्जन, तिथे होता सर्जन. अच्छा. त्या सर्जनने मला हे केलं, स्टिचेस घातले. मग आम्ही घरी आलो. अच्छा. मग तुम्ही पोलिसात वगैरे तक्रार? नाही, पोलीस मध्ये आम्ही तक्रार केली, पण त्यांचा एकच प्रश्न होता की तुम्ही ओळखून दाखवा. अरे. आता याच्यावर मग अंध व्यक्ती काय करू शकते? कमाल आहे. धसका थोडासा बसला मानसिक, पण काय आता. पण तुम्ही त्याच्यानंतर म्हणजे बाहेर जायला वगैरे एकट्यानी थोडस काळजी वाटली असेल तुम्हाला थोडी? तशी नाही, मी लगेच ऑफिसला पण गेले नेक्स्ट डे. बरं. मग MSW च्या नंतर तुम्हाला एअर इंडियाची नोकरी कशी मिळाली? MSW नंतर मी सोशल वर्क 3 वर्ष मी सोशल वर्कर होते ब्लाइंड मुलांच्या शाळेत, कमला मेहता, दादर स्कूल फॉर द ब्लाइंडला. आणि नंतर माझ्या आईला वाटलं की आता तिथे काही सिक्युअर जॉब नाहीये, कुठेतरी सिक्युरिटी पाहिजे, जॉब सिक्युरिटी. ठीक आहे, सोशल वर्क जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हा ठीक आहे, पैशाचं सोंग आपण आणू शकत नाही.
तर तिची फार चिंता की आता मी आहे पण पुढे मी नसेन. आणि म्हणून तिने एअर इंडियामध्ये आम्ही पुष्कळ कंपनी ट्राय करत होतो, टाटाला, एअर इंडियाला, काही ओळखीने. आणि एअर इंडियात मिळाला जॉब मला. अच्छा. हो, म्हणजे 1 मार्च 84 साली मी जॉईन केलं. झाली 25 वर्ष. वाव. आणि तिथे म्हणजे असं सोशल वर्कचा जॉब होता, म्हणजे पेशंट्स रिलेशनशिप, पेशंट्स बरोबरच माझं काम. म्हणजे काय होतं की आमचं एक मेडिकल डिपार्टमेंट आहे आणि कुठलाही स्टाफ जर आजारी पडला एअर इंडियाचा, अच्छा, म्हणजे मी आता सहार एअरपोर्टला आहे. अच्छा. मग स्टाफ, सहार एअरपोर्टचे स्टाफ जर कोणी आजारी पडले की कोणाला हॉस्पिटलायझेशनची गरज असेल किंवा कोणाला ब्लडची गरज आहे हॉस्पिटलमध्ये, तर त्यांच्यासाठी काम करायचं. परत मग चेक करायचा पेशंट कसा आहे आमचा, परत आमच्या त्या डॉक्टरांचा आणि आमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून द्यायचा. समजा काही प्रॉब्लेम असेल, पेशंट डिस्चार्ज झाला का डिस्चार्ज झाला नाही, ठराविक दिवसाचा आम्ही लेटर देत असतो, 7 days 3 days, मग काय प्रॉब्लेम आहे हे सगळं फाइंड आउट करून आमच्या डॉक्टर्सना इन्फॉर्म करायचं असतं. तुमचं लग्नाचं कसं जुळून आलं? लग्नाचं माझ्या मावशी होती, तिची मैत्रीण वनिता सामंत होत्या. तर त्यांच्याकडे हे ग्रस्त सुनील त्याचं नाव आहे, ते यायचे आणि ते पण असे खूप लोकांना मदत करायचे, सोशल वर्क ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचे. अच्छा. त्यांनाही वाटायचं की आपण काहीतरी अपंग व्यक्तीशी लग्न करावं. अच्छा. तर त्यांना म्हटलं होतं वनिता ताईना, आणि मग त्यांनी माझ्या मावशीला विचारलं, असं आहे बाबा, एक व्यक्ती माझ्याकडे येते आणि असं तिने त्याचे विचार प्रकट केलेले आहेत. माझ्या मावशीने माझ्या आईला सांगितलं. अच्छा. मग ती त्याला भेटली, मग तिला जे काही प्रश्न होते ते तिने विचारले आणि 15 दिवसातच साखरपुडा आटपून घेतला आणि लग्न पण 15 दिवसात, म्हणजे विदिन अ मंथ. अच्छा. लग्न झालं. तुम्हाला ही डोळस माणसाशी लग्न करायची इच्छा होती का? हो, मला डोळस माणसाशीच लग्न करायचं होतं खरं म्हणजे. आणि म्हणून मी काही प्रपोजल्स मी नाकारले होते ब्लाइंड लोकांचे. अच्छा. कारण माझं एकच होतं की मला वाचनची खूप आवड होती. अच्छा. तर मला डोळस माणसाशी लग्न केलं तर मग वाचायला किंवा खूप काही मदत मिळेल, आणि ह्या दृष्टीने मी तो विचार केला होता. आणि मुलांनाही चांगलं वाचनाची सवय लागेल किंवा मुलांचंही संगोपन छान होईल, व्यवस्थित होईल. आणि तुमची मनही जुळलीत का मग? एकाच महिन्यात तुमचं लग्न झालं त्याच्यानंतर? काय म्हणते का, मी सांगते की मन जुळली, पण कधी कधी काय ग्रह साथ देत नसतात असं मला वाटतं. तो कितीही चांगला असेल पण ते माझं आणि त्यांचं काही जमलं नाही. अच्छा. म्हणजे मतभेद व्हायला लागले, खटके व्हायला लागले, परत नाही जमत होतं. आणि घरी कोण कोण होता त्यावेळेला? त्यावेळेला माझी सासूबाई होत्या, सासरे होते, दीर होता आणि नणंद होती माझी. त्या सगळ्यांची तुमचे संबंध कसे? बाकी सगळे छान होते, संबंध चांगले होते, आतापर्यंत संपर्क साधतात माझ्याशी. पण हेच काय दुर्दैव असेल की आमचं नाही जमलं. आणि ज्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून मी आले ते एकदम वेगळं होतं. म्हणजे माझ्या घरी आई वडिलांकडे आम्ही असं मोठ्याने कोणी चिडत नव्हतं माझ्यावर. अच्छा. किंवा असं अपशब्द किंवा काय असं आमच्याकडे तसं नव्हतं वातावरण. आणि इथे कसं एकदम वेगळं, म्हणजे त्या टोकाचं 2 टोकं वेगळी. बरं. त्यामुळे ते मला सहन झालं का मला अनुभव नव्हता ना अशा बॅकग्राऊंडचा, आणि त्यामुळे मला ते थोडंसं कठीण गेलं एक्सेप्ट करणं. अच्छा. त्या काळात तुम्ही कधी स्वतःच्या आईबाबांना सांगून मध्यस्थी करून काही सॉल्व्ह करायचा प्रयत्न? त्यावेळेला माझे वडीलच नव्हते. अच्छा. आई तर माझी बिछाण्यात होती आणि तिलाही मी कधी काही सांगत नव्हते, कारण आईचं मन दुखवायचं कशाला. नाही, बरोबर आहे. तर म्हणून मी एकटीनेच हे केलं. आणि परत काय, मुलं लहान होती ना, खूप लहान होती. मग त्यांनाही असं लहान मुलांना घेऊन बाहेर पडणं. परत नणंद होती, दीर होता, त्यांचीही लग्न व्हायची होती. तर घरातली एक मोठी स्त्री म्हणजे हा विचार करायला पाहिजे की आपण जो निर्णय घेतो तो विचारपूर्वक घ्यायला पाहिजे, की आपल्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये, माझ्यामुळे नंदेचं होऊ नये किंवा बरोबर आहे दीराचंही नुकसान होऊ नये. म्हणून मी दोघांचे लग्न होईपर्यंत मी थांबले. आणि माझ्या दीराचं लग्न झालं आणि मी विदिन अ इयर मी तो निर्णय घेतला. मग बाहेर तुम्ही पडलात तेव्हा मुलींची वय काय होती? माझी विनया होती 9वीला. अच्छा. आणि त्या दोघींमध्ये किती अंतर आहे? होती 7वीला.
खूप लहान होत्या म्हणजे तशा. पण तुमच्या पतींनी कधी असं म्हटलं नाही का की मुलींना माझ्याच जवळ ठेव किंवा असं काही? नाही, तशी मी माझ्या मुलींना कधीही बंधनं घातली नाही की तू माझ्याकडेच राहा. बर. पण मला एकच आहे की मला एकच वाटायचं की जर माझ्याकडे असली तर मुलं शाळेत व्यवस्थित जातील आणि शिकतील. काय होतं, एकदा मी माउंटेनिअरिंगला गेले होते आणि विनयाची शाळा खूप बुडली. माउंटेनिअरिंगला गेला होतात? हो. बापरे, असे असे पैलू आम्हाला आता थोडे थोडे उलगडत जात आहेत. अच्छा. काय शाळा सुरू झाली होती जून मध्ये आणि विनया शाळेतच गेली नाही. तिला काय जे साहित्य घ्यायचं, रेनकोट, शूज घ्यायचे ते घेतले गेले नाही. मग एकदा त्या प्रिन्सिपलने तिला विचारलं की तुला तुझ्या आईला सांग आधी तू मुलांना बघ मग जा माउंटेनिअरिंगला. बापरे. त्यामुळे मग असं वाटलं की नकोच आता, मुलं आपल्या त्यांना ठेवलेलं बरं.